श्री स्वामी समर्थ. हो का, हे आपण एवढी शेवाळे घेतलेले आहे आणि ही गव्हापासून बनवलेली शेवाळे आहे, ही मैद्याची नाही गव्हाची आहे. तर आपण हो का इथं पाणी ठेवलेलं आहे आदन. तर आता आपण ह्यात तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण ती तुपात भाजून तशी शेवाळी नाही बनवणार. आपण जुन्या पद्धतीची अशी नुसती ह्याची शेवाळी बनवणार आहे. आपण पाण्यात उकळून घेऊन, पहिल्या जमान्यात अशीच उकळून घ्यायचे ना पाण्यामध्ये, पाणी ओतून काढायचे आणि तूप टाकून साखर टाकून खात होते, तशी आपण शेवाळी बनवणार आहे. तर पाण्याला आपल्या उकळी यायला लागलेल्या, आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया ही शेवाळ्या. अशा शेवाळ्या टाकून घ्यायच्या आणि अशा हलवून अशा पाण्यामध्ये उकळून द्यायच्या. आणि ह्याला उकळी फुटली ना 2-3 मिनटंच ठेवायचे आणि शोधून पाणी काढायचं. बघा कशी उकळायला लागली आपली शेवाळी. बघा आपली शेवाळी हो का अशी झाली मस्त. आपण पाणी काढून घेतलं आणि आता आपण जेवायला घेऊया. आता एवढी छान झाली, मोकळी मोकळी फटफटीत झाली. आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं असतंय ना नंतरच्याला. आता साखर टाकून घेऊया आपण. आता आपण दूध टाकून घेऊया. का तर ही शेवाळी दुधासंग खायची. दूध, साखर, तूप शेवाळीसोबत खायचं, एकदम छान लागते. पहिले लोक अशीच बनवून खात होते. आता वेगळी शेवाळी करतात, तुपामध्ये भाजतात, ते तसे बनवतात. पण आता आपण तशी नाही, आपण पहिल्या पूर्वी काळातली बनवलेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी शेवाळीची रेसिपी तर तुम्ही मला कमेंट करा.